प्रकाश डुमणे। चला 2 फलंदाज या ठिकाणी जातात। एक असेल अनंत, अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा अनंत, आणि दुसऱ्या साईडला असेल रमेश। रमेश गडखळ आणि आनंद शीत। दामा सूतक। चला हा सामना 3 षटकाचा असेल। स्ट्राईकला असलेला फलंदाज आनंद आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज रमेश गडखळ। चला पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्या। हा सामना 3 षटकाचा असेल। स्ट्राईकला असलेला फलंदाज आनंद आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज अनंत शीत। आणि पहिली गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दामा सूतक। 18 चेंडू असेल। पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे या ठिकाणी होतीये। घाटेमल संघाकडून तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल पांगळोली या संघाला। पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय आनंद। 18 चेंडू ऑफ साईडला मारायला प्रयत्न, एक धाव या ठिकाणी होते पूर्ण। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दामा याच्याकडून। पहिला चेंडू हाताळला गेला। पहिल्या चेंडूवरती एक धाव आली। येणाऱ्या 17 चेंडू मध्ये पाहूया पांगलोली संघ किती धाव संख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये यशस्वी होतोय। स्ट्राईकला असला फलंदाज रमेश गडखळ। पांगलोली संघाचा हुकमी एक, जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढी गोलंदाजी ही पाहायला मिळते पांगलोली या संघाकडून। रमेश याच्याकडून स्ट्राईकला असला फलंदाज रमेश। दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय रमेश। हा ही स्लोअर पर्यंत चेंडू आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दामा याच्याकडून। पहिल्या चेंडूवरती एक धाव आली। दुसऱ्या चेंडूवरती रमेश या ठिकाणी झालाय बाद। धाव संख्या झालेली आहे 1 बाद 1 धाव। नवीन फलंदाज येतो या ठिकाणी। नवीन फलंदाज येतो या ठिकाणी भरत। शेवटचे 16 चेंडू येणं बाकी। काहीसा फटकेबाजी या ठिकाणी पांगलोली संघ आपल्याला करावी लागेल। तेवढी चांगली गोलंदाजी करतोय ना घाटेमल संघाकडून धामा, तेवढी चांगली फलंदाजी भरत तुला करावी लागेल। 2 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत। धाव संख्या झालेली आहे 1 बाद 1। पहिला चेंडू वैयक्तिक चेंडू खेळण्यास सज्ज होतोय भरत। ब्लॉक मध्ये चेंडू पंचांकडे अपील आणि पंच सांगतायत नाबाद। चांगली गोलंदाजी करतोय धामा आपल्या संघासाठी। पॉवर प्लेचा शतक हातलतोय धामा। पहिली गोलंदाजी 3 चेंडू या ठिकाणी झालेला आहे। एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला। धाव संख्या झालेली आहे 1। हा ही स्लोवर वन पर्यंत चेंडू जातोय निर्धाव। चांगली गोलंदाजी करतोय धामा आपल्या संघासाठी। वैयक्तिक पहिला शतक घेऊन हाताळतोय सूतक धामा सूतक। पॉवर प्लेचं शतक। 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत। धाव संख्या झाली आहे ती म्हणजे फक्त 1 बाद 1। स्ट्राईकला असला फलंदाज भरत। हा ही लेग साईडला मारला चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार। जेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती ना धामा तुझ्याकडून, तेवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली भरत याच्याकडून। स्लोवर वर पद्धतीचा चेंडू असेल। हा लेग साईडला मारला चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार। धाव संख्या झालेली आहे 1 बाद 7। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी। स्ट्राईकला असलेला फलंदाज भरत। हा ही समोर मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होतोय भरत या ठिकाणी बाद। पहिले षटक या ठिकाणी संपलेलं आहे। धाव संख्या झालेली आहे 7।
2-7 चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दामा सुतक याच्याकडून. त्याला पहा कस विलास नवीन फलंदाज येतो या ठिकाणी राज. पाहूया येणाऱ्या 12 चेंडू मध्ये पांगलोली संघ कशा प्रकारे या ठिकाणी धाव संख्या उभारतीये. पहिलं शतक या ठिकाणी संपलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 2-7. नवीन गोलंदाज येतो या ठिकाणी घाटेमल संघाचा राम वारे. अनेक वर्षाचा अनुभव असलेला अनंता स्ट्राईक क्लासला फलंदाज. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला आहे अनंता. पहिला चेंडू असेल अनंतासाठी. शेवटचे 12 चेंडू येणं बाकी. ऑफ साइडला टाकला चेंडू. एक धाव या ठिकाणी होतीये पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 8. शेवटचे 11 चेंडू येणं बाकी. जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल पांगलोली संघाला तर काहीशी फटकेबाजी या ठिकाणी अनंत आणि राज तुला करावी लागेल. जेवढी चांगली गोलंदाजी करतोय ना घाटेमल संघ तेवढी चांगली फलंदाजी ही आपल्याला करावी लागेल. दुसरा चेंडू असेल राज साठी. ही लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या 4 धावा चौकार. धाव संख्या झालेली आहे 2-12. धाव संख्या झालेली आहे 12. 2 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 12. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू येणं बाकी. वैयक्तिक 4 धावांवरती खेळणारा हा फलंदाज राज. अशीच फटकेबाजी राज तुला करावी लागेल. ही ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. भरत राज या ठिकाणी होतोय बाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालाय राम वारे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राम याच्याकडून. नवीन फलंदाज जातोय कृष्णा. क्रिकेट जगतामध्ये चर्चेमध्ये असणारं नाव आहे हे कृष्णा सातपुते. तसे पांगलोली संघाचा हा कृष्णा तुला कृष्णा सातपुते सारखी या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. जर या ठिकाणी धाव संख्या उभारायची असेल तर काहीशी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल. 12 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. फलंदाज 3 बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. स्ट्राईक क्लासला फलंदाज पांगलोली संघाचा कृष्णा वारगुडे. ब्लॉक मध्ये चेंडू. राम याचा 1 धाव होते पूर्ण. चांगली गोलंदाजी करतोय राम. 4 चेंडू झालेले आहेत. वैयक्तिक 6 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. 1 फलंदाज बाद करण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 13. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईक क्लासला फलंदाज अनंता. ही उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 1 धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. हा सामना मित्रांनो फक्त 3 षटकाचा असेल. शेवटचे 7 चेंडू येणं बाकी. धाव संख्या झालेली आहे 15. काहीच फटकेबाजी आनंद तुला करावी लागेल. ही ऑफ साइडला मारला चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 1 धाव होते पूर्ण. शतक या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 3-16. पहा काय तो सामना चालू. एक साइडला जेवढी चांगली गोलंदाजी आहे तेवढी चांगलं फलंदाजी पाहायला मिळते आनंद याच्या बॅट मधून.
शेवटचे 6 चेंडू येणं बाकी. पाहूया 6 चेंडू मध्ये किती धाव संख्या उभारतीये पांगलोली हा संघ. जर पांगलोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर काहीशी फटकेबाजी या ठिकाणी अनंता आणि कृष्णा तुला करावी लागेल. 2 षटक या ठिकाणी संपलेल्या. धाव संख्या झालेली आहे 16. जर हा सामना घाटेमल संघाला जिंकायचा असेल तर काहीशी अशीच गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय अशोक वारे. चला नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय अशोक. चला असू द्या जे काय असेल ते. अशोक वारे. अशोक वारेचा पहिला चेंडू असेल आनंदासाठी. शेवटचे 6 चेंडू येणं बाकी. पाहूया फलंदाज या ठिकाणी कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. धाव संख्या झालेली आहे 16. काहीस मोठ्या प्रमाणात धाव संख्या उभारायची असेल तर असे फटकेबाजी आपल्याला अनंता करावी लागेल. पहिला चेंडू ऑफ साइडला टाकला चेंडू. पंच सांगतात हा वाईट चेंडू. धाव संख्या झालेली आहे 3-17. अजून ही शेवटचे 6 चेंडू येणं बाकी. पाहूया 6 चेंडू मध्ये पांगळोली संघ किती धाव संख्या या ठिकाणी उभारतोय. शेवटचे 6 चेंडू येणं बाकी. धाव संख्या झालेली आहे 17. हा ही स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय अशोक आपल्या संघासाठी. पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू निर्धाव. धाव संख्या झालेली आहे 17. शेवटचे 5 चेंडू येणे बाकी. स्ट्राईक क्लासला अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा फलंदाज असेल आनंदासी. दुसरा चेंडू हा ही समोर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत. पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चला फलंदाजाला हा चेंडू लागला त्याच्यामुळे हे 2च धावा या ठिकाणी होतील. पूर्ण धाव संख्या झालेली आहे 19. चला अनंत अशीच फटकेबाजी आपल्याला करावी लागतील. शेवटचे 4 चेंडू येणं बाकी. धाव संख्या झालेली आहे 19. तिसरा चेंडू आनंदासाठी. हा ही ब्लॉक मध्ये चेंडू. चेंडू जातो लेग साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 धाव होते पूर्ण. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या कडून. 1 धाव या ठिकाणी झालेली आहे. पूर्ण धाव संख्या झालेली आहे 20. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. काय ती गोलंदाजी करतोय अशोक आपल्या संघासाठी. 3 चेंडू या ठिकाणी केलेले आहेत खर्च. धाव संख्या झालेली आहे त्या ठिकाणी खर्च केलेली आहे 4. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. स्ट्राईक क्लासला धडाकेबाज फलंदाज कृष्णा. हा ही ब्लॉक पद्धतीचा चेंडू. काय ती गोलंदाजी करतोय ना आपल्या संघासाठी अशोक. हा ही ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या झालेली आहे फक्त 20. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. काय ती गोलंदाजी करते आपल्या संघासाठी अशोक. स्लोअर पद्धतीचा चेंडू असेल मग तो ब्लॉक पद्धतीचा चेंडू असेल. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. हा ही ब्लॉक मध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होतो या ठिकाणी कृष्णा बाद. चालू असला सामना घाटेमाल आणि पांगलोली संघ. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू येणं बाकी. धाव संख्या झालेली आहे 20. चांगली गोलंदाजी करतोय अशोक आपल्या संघासाठी. 5 चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत. 4 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. 1 फलंदाज या ठिकाणी बाद केलेला आहे. असा हा अशोक आपल्या संघाकडून. शेवटचा चेंडू येणं बाकी. नवीन फलंदाज येतोय राजेश. पाहूया राजेश शेवटचा चेंडू ठोकतोय की गोलंदाज रोखतोय. शेवटचा चेंडू स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू. चेंडू जातो या ठिकाणी निर्धाव. शतक या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे पांगलोली या संघाची 20. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये
घाटेमाल संघाला 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल, 21 धावांची आवश्यकता असेल. जर हा सामना घाटेमाल संघाला जिंकायचा असेल तर 21 धावा आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी चेस कराव्या लागतील. चला पाहूया हा कोण सामना जिंकतोय, घाटेमाल संघ की पांगलोली या संघ. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल घाटेमाल या संघाला. जेवढी चांगली गोलंदाजी आहे ना या संघाकडे, तेवढे चांगले फलंदाजी आहेत घाटेमाल या संघाकडे. 3 षटक संपले, त्या ठिकाणी पांगलोली या संघाने 20 धावा त्या ठिकाणी घेतल्या. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल घाटेमाल या संघाला. पाहूया हा सामना कोण जिंकतोय, घाटेमाल संघ की पांगलोली हा संघ. 18 चेंडू आणि 21 धावा. या ठिकाणी 2 फलंदाज या ठिकाणी जात आहेत. एक असेल अंकुश आणि दुसरा असेल युग. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय पांगलोली संघाचा मोहन. मोहन आपल्या संघाला जर हा सामना जिंकवायचा असेल ना तर काहीतरी चमत्कार या ठिकाणी मोहन तुला करावा लागेल. कारण येणाऱ्या 18 चेंडू मध्ये फक्त 21 धावांची आवश्यकता असेल घाटेमाल या संघाला. पहिलं षटक हे पॉवर प्लेचा असेल. 2 फलंदाज या ठिकाणी गेले, एक असेल युग आणि दुसरा असेल अंकुश. 18 चेंडू आणि 21 धावा. पांगलोली संघाला काहीतरी या ठिकाणी चमत्कार करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पांगलोली संघाला करावी लागेल. जेवढी चांगली गोलंदाजी केली ना तेवढी चांगले फलंदाजही आहेत या संघाकडे. स्ट्राईकला असला फलंदाज अंकुश वारे आणि नॉन स्ट्राईकला असला फलंदाज युग वारे. स्ट्राईकला असला फलंदाज ऑफ साईडला कटवला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी या 4 धावांसाठी. चौकार आहे का? 4 धावांसाठी चौकार. पहिला चेंडू आणि 4 धावा. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळतोय युग आपल्या संघासाठी. ऑफ साईडला मारला चेंडू. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. चांगली गोलंदाजी करतोय मोहन आपल्या संघासाठी. चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळला होता. दुसरा चेंडू युग साठी. आही ऑफ साईडला मारला चेंडू. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. पहा सामन्याची सुरुवात कशी असावी ना तर युग सारखी असावी. पहिला चेंडू या ठिकाणी 4 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. धाव संख्या झालेली आहे 8. 2 चेंडू आणि 8 धावा. चला पंच आपली भूमिका पार पडतात. फलंदाज आपली फलंदाजी करा. तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो युग. आही लेग साईडला मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज या ठिकाणी होतोय बाद.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भरत याच्याकडून. जेवढी चांगलं कामबॅक करून दिलंय मोहन याने. चला 3 चेंडू झालेले, धाव संख्या झालेली आहे 8. येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल घाटेमाल या संघाला. नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज येतोय या ठिकाणी अंबरनाथ. 15 चेंडू आणि 13 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. पहिला चेंडू असेल अंबरनाथ साठी. हा ही लेग साठला मारण्याचा प्रयत्न. एक धाव होते या ठिकाणी पूर्ण. चांगली गोलंदाजी करतोय मोहन आपल्या संघासाठी. 9 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चेंडू झालेले आहेत 4. पहिल्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल घाटेमल या संघाला. 14 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राईक क्लासला फलंदाज अंकुश वारे. पहिला चेंडू असेल मोहन याचा. हा ही ब्लॉक चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. एक धाव होती पूर्ण. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पांगलोली संघाकडून. धाव संख्या झालेली आहे 10. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल घाटेमाल या संघाला. शेवटचा चेंडू. हाही ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव होते या ठिकाणी पूर्ण. शतक या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 11. एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल घाटेमल या संघाला. 12 चेंडू आणि 10 धावा. जर पांगलोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर रमेश तुला चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावे लागतील. काहीसा निर्धाव चेंडू या ठिकाणी तुला करावे लागतील. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला असला फलंदाज अंबरनाथ. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 10 धावा. पाहूया कोण सामना हा जिंकतोय, गोलंदाज की फलंदाज. स्ट्राईकला असला फलंदाज अंबरनाथ. वैयक्तिक 2 धावांवरती खेळणारा फलंदाज. पहिला चेंडू असेल अंबरनाथ साठी. समोर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मोहन याच्याकडून आणि अंबरनाथ या ठिकाणी होतोय बाद. पहा अशीच गोलंदाजी तुला करावी लागेल रमेश. जर हा सामना पांगलोली संघाला जिंकवून द्यायचा असेल तर काहीसं क्षेत्ररक्षण असं करावं लागेल. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज येतोय या ठिकाणी घाटेमाल संघाचा राम. 11 चेंडू आणि 10 धावा. पहिल्या चेंडू वरती फलंदाज या ठिकाणी बाद झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मोहन याच्याकडून. नवीन फलंदाज येतोय राम. दुसरा चेंडू असेल राम साठी. हा ही लेग साईडला मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. एक धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 2 बाद 13. चालू असलेला सामना एक साईडला असेल घाटेमाल संघ आणि दुसऱ्या साईडला असेल पांगलोली या संघ. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकला असला फलंदाज राम. लेग साईडला मारला चेंडू. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. चांगली फलंदाजी करतोय राम आपल्या संघासाठी. एक साईडला झुकलेला सामना. जेवढी चांगली गोलंदाजी केली होती तेवढी चांगली फलंदाजी करतोय राम आपल्या संघासाठी. लेग साईड 6 धावांसाठी. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असेल घाटेमाल या संघाला. 9 चेंडू आणि 2 धावा. हा ही
पंच सांगतात या ठिकाणी फलंदाज होतो या ठिकाणी बाद. 8 चेंडू आणि 2 धावा. चला 8 चेंडू आणि 2 धावा. पाहूया आजचा क्वालिफाय कुठला संघ ठरतोय. एक साईडला असेल पांगलोली संघ आणि दुसऱ्या साईडला असेल घाटेमाल संघ. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 8 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय अरुण हिरवे. लेग साईडला कटवला चेंडू. 1 धाव होते या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि काहीसा मिसफील्ड या ठिकाणी होत आणि 2 धावा या ठिकाणी होतोय पूर्ण. घाटेमाल संघ हा विजयी झालेला आहे. हारलेला तसेच विजयी झालेला दोन्ही संघाचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आपण आपली या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळाच्या वतीने तसंच कमिटीच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर ठरतोय अशोक. या सामन्याचा सामनावीर ठरतोय घाटेमाल संघाचा अशोक वारे. थँक्यू. चला बाबूशीद यांच्या हस्ते या सामन्याचं पारितोषिक दिलं जाईल. अशोक वारे काय केलं. एक षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्या ठिकाणी घेतला असा हा घाटेमाल संघाचा अशोक वारे. हारलेल्या तसेच जिंकलेल्या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. चला अशोक हॅलो. या सामन्याचा सामनावीर ठरतोय घाटेमाल संघाचा अशोक वारे. चला बाबू याला मी आमंत्रित करतो की त्यांच्या हस्ते पारितोषिक द्यायचंय. अशोक वारे तुझा हार्दिक अभिनंदन. चांगला असे गोलंदाजी या ठिकाणी केली तेवढी चांगली फलंदाजी ही तुझ्याकडून पाहायला मिळाली असा घाटेमाल संघाचा अशोक वारे.